सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना राज्य सरकारनं मोठा शॉक दिला आहे। सोलार रूफटॉप वापरणाऱ्यांना आणि सौर ऊर्जेच्या निर्मितीतून वीज वापरणाऱ्यांना आता वीज शुल्क द्यावं लागणार आहे। अपारंपरिक ऊर्जेच्या प्रसारासाठी प्रयत्न करणाऱ्या मूळ धोरणालाच यामुळे खीळ बसण्याची शक्यता आहे। सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना द्यावा लागणार वीज शुल्क। सरकारनं नेमलेल्या समितीत तज्ञांचा समावेश का नाही? अपारंपरिक ऊर्जा वापराच्या धोरणाचं नेमकं काय होणार? महसूल जमा करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची ही समिती सौर ऊर्जाधारकांना जास्त शुल्क आकारण्याची शक्यता आहे। त्यामुळे या समितीत तज्ञांचा समावेश करण्याची मागणी होते। आधीच खूप महागाई आहे आणि एकीकडे गव्हर्नमेंट म्हणते की सोलरमुळे खूप काही तुम्हाला फायदा होईल, पण यामध्ये फायदा दिसत नाहीये। गव्हर्नमेंटचाच फायदा दिसतोय ना, सर्वसामान्य माणसाची लूट होत आहे। ग्राहकाला भुर्दंड देत आहे। आधीच महाराष्ट्रामध्ये इतर राज्याच्या तुलनेत फार जास्त आपण इलेक्ट्रिसिटी टॅरिफ लावलेली आहे। एकीकडे पर्यावरणीय दृष्टिकोनातून सौर ऊर्जा ही प्रदूषण रहित असल्यानं प्रोत्साहन देण्यात येत असताना राज्य सरकार मात्र वीज शुल्क का करतंय असा सवालही तज्ञ विचारतायत। महावितरणाच्या ग्रीडला जोडलेले नाहीत त्यांनाही आता या शुल्काच्या कक्षेत आणलं जाणार आहे। कृषी, उद्योग, घरगुती, व्यावसायिक, अस्थायी, जाहिरात, होर्डिंग्स, वीज बिलात देखील मोठी वाढ होणार आहे। हा भुर्दंड कशासाठी असा सवाल विचारण्यात येतोय।